उसरगर संघाकडून प्रथम आला फलंदाजीसाठी आला. फटाफट होऊ द्या, थोडा सहकार्य करा, फटाफट होऊ द्या. रोशन आणि अक्षय. मागील मॅच मध्ये झालेल्या मॅच मध्ये सामनावीरचा किताब पटकावतोय आदित्य. त्यांना विनंती करीन सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे आदित्याला. फोन कर. मॅन ऑफ द मॅच आदित्य. कॅमेरा. मॅन ऑफ द मॅच आदित्य. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदित्यसाठी एकदा. होऊया पुन्हा मॅच कडे. वेळेचं बंधन आहे आपल्याला, थोडं सहकार्याची पण गरज आहे तुमच्या. अजून बरेचसे सामने बाकी आहेत या दिवसातील. सूर्यप्रकाशाच्या झोतात आपल्याला हे आजची स्पर्धा संपवायची आहे, त्यामुळे थोडं सहकार्य करा. पहिला चेंडू सुंदर असा कट केलाय. धावचेत मात्र होतोय. अक्षय याच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय. उसरगर संघाला त्याची जागा घेण्यासाठी जातोय सन्मेश. केशव याच्या पहिल्या चेंडूवर एक धाव आणि एक धावचीत. सुंदर अशी सुरुवात करून दिली. सूर्य गोलंदाजी केशव याची. त्यानंतर पुरुष आणि करंजानी संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्ट्राइक वर आहे रोशन. नॉन स्ट्राइक वर सन्मेश. दोन चेंडू एक धाव एक विकेट. सूर्य गोलंदाजी केशव याची. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गाजबीज पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मात्र समोरच्या संघाला होताना दिसतोय. दोन धावा मिळाल्या. संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या 3 धावेंवर जाऊन पोहोचली. पुढील चेंडू केशव याचा लोवर फुलटॉस आणि धावचीतची संधी. धावचीत होतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते केशव याची.
आणि सन्मेष याला बिना खाता न खोलता तंबूच्या दिशेने वापस पाठवतोय. सूर्य गोलंदाजी केशव याची. न्यू बॅट्समन थोडी घाई करा, घाई करा, घाई करा, थोडी फटाफट सहकार्य करा. पुरुष आणि करंजाणी संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुरुष आणि करंजाणी. पुढील चेंडू केशव याचा. यॉर्कर पद्धतीचा खोलवर टप्पा असलेला चेंडू आणि तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ बाउंड्री रेषेजवळ आणि 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्या. 2 धावेने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 5 धावा. फटाफट करा, फटाफट करा, वेळेचं बंधन आहे. अजून सेमीफायनल बाकी आहे. क्वालिफायचा हा शेवटचा सामना. रिव्हर्स अटेंड केलाय आणि गेलाय चेंडू सीमारेषे पार. 4 धावांसाठी पंचांचा इशारा. येस, इट इज अ 4. 4 धावांची नोंद करा. परफेक्ट शॉट. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावांवर. रोशन याच्या बॅटमधून निघाला खणखणीत असा फटका. टीम मीटिंग घ्यायची नाही, टीम मीटिंग घ्यायची नाही. पंच, टीम मीटिंग घ्यायची नाही, फटाफट. नवीन गोलंदाज तयार. प्रवीण याने सुंदर कट केलाय. कव्हरच्या दिशेने 1 धाव मिळून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावा. अक्षय सुंदर असा चेंडू कट केला. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सूर्य कसे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे एक साइडच्या दिशेने. आणि पुन्हा एकदा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अजून 1 धाव मिळाले. 4 धावा मिळाल्या त्या चेंडूवर. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुरुष संघाचा कर्णधार आणि करंजानी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. पुरुष आणि करंजानी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. करंजानी पुन्हा एकदा सुंदर असा फटका जातोय कीपरच्या पाठीमागे 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19. थोडी यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि त्याचा फायदा होतोय. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा चेंडू घेऊन अक्षय येतोय.
सामना करेल प्रवीण. धावसंख्या झाली 19. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. उसरगर सूर्य कसा चेंडू मात्र धावचीतची संधी आणि फलंदाज धावचीत होतोय. तिसरा धक्का. सूर्य गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय याची. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्ची केल्या. नवीन फलंदाजांनी लवकरात लवकर यायचं आहे मैदानात. अमर नवीन फलंदाज. करंजणी सुंदर असा चेंडू निर्धाव येतोय. सांग पुढील चेंडू शेवटचा चेंडू 19 धावा. ओहो नो नो चेंडू. 1 धाव मिळाले. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. एखादा षटकार जर खेचला गेला तर धावसंख्या मजबूत होईल. ती डिफेन्स करणं शक्य आहे. नो. संघाची धावसंख्या 20 वर पोहोचली. शेवटचा चेंडू रिव्हर्स अटेंड केला. सीमारेषेजवळ जातोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण. पंचांचा इशारा. येस इट इज अ 4. 20 आणि हे 4 24 धावा झाले. 25 धावांचं आव्हान आहे. चकमाला क्रिकेट 6वी संघासमोर 12 चेंडू 25 धावा. फटाफट करा मैदानात. फटाफट घ्या. सहकार्य करायचं आहे. फटाफट या. मैदान फटाफट सोडा. मैदान फटाफट पकडा. सहकार्य करा. अविनाश
पांढरे परिवार आयोजित महिला मंडळ आलेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. इथे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यांचंही प्रोत्साहन असतं या स्पर्धेसाठी, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. नाणेफेकी करून घ्यायची करंजाणी आणि पुरुष यांच्यामध्ये. अभिषेक आणि जयेंद्रची सलामीची फलंदाजी आली. गोलंदाजीसाठी आले रोशन. पहिला चेंडू सामना करेल अभिषेक. ओहो, सुंदर अशी लेन पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित करतोय अभिषेक. कळाला पहिला गडी गारात, पहिला धक्का, पहिली विकेट. सूर्यक असा चेंडू, काही समजू शकला नाही अभिषेक. त्याची जागा घेण्यासाठी जातोय केशव. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. केशव फटाफट कर जरा केशव, सहकार्य करा. सेमीफायनल, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल म्हणजे 3 सामने खेळायचे आहेत आणि हा चालू असलेला एक चौथा. टाइम झाला 5:50, 6 वाजले, अर्धा तास आहे, त्यामुळे घाई करा. सूर्यप्रकाशाच्या झोतात आपल्याला शेवटचा सामना खेळायचा आहे, त्यामुळे थोडं सहकार्य करा. फुल ऑफ लेनचा चेंडू कट होतोय, बॅटची एज लागते, चेंडू क्षेत्ररक्षक झेल खाली आणि रोहित याचा सुंदर असा झेल. केशवला तंबूत जावं लागतंय हलक्या हलक्या पावलांनी. दुसरा धक्का बसतोय केशव याच्या स्वरूपात. कोणाला नवीन बॅट्समन त्याची जागा घेण्यासाठी आलाय चषक. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. थोडी घाई करायची आहे चषक, थोडी घाई कर. थोडी घाई करा. सुंदर असा कट केलाय, 1 धाव मात्र नक्की मिळाली. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. अजूनही सामना 50-50 मध्ये. जितेंद्र स्ट्राईकवर फुल टॉस चेंडू, सुंदर असा ड्राईव्ह केलाय, थोडी मिसफिल्ड होते, 2 धावा नक्कीच मिळाल्या. 8 चेंडू 22 धावांची गरज.
8 चेंडू आणि 22 धावांची गरज. सूर्य कशी गोलंदाजी टिचून गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न पूर्ण यशस्वी सुद्धा करतोय. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. सुंदर असा मारलेला फटका क्षेत्ररक्षक झेल खाली आणि जितेंद्रच्या स्वरूपात तिसरा धक्का बसतोय. मनूयाचा सुंदर असा झेल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सहा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. प्रतीक ओव्हर 6 चेंडू 22 धावांची गरज.